आणि बीडमधून आणखीन एक अत्यंत महत्त्वाची माहिती हाती येते। बीडमधून 162 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। आजूबाजूच्या जिल्ह्यांचा विचार करता बीडमध्ये सगळ्यात जास्त पिस्तुलाचे परवाने, शस्त्रांचे परवाने देण्यात आलेले आहेत असा आरोप करण्यात येत होता। त्यानंतर या परवान्यांची चौकशी सुरू झाली आणि गुन्हे दाखल असलेल्या काही जणांचे परवाने रद्द करण्यात येतील अशी माहिती मिळत होती। काय नेमकी कारवाई झाली, कुणाकडून कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात। मोहसिन शेख आमचे सहकारी आता माझ्यासोबत आहेत। मोहसिन, कविता, नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून बीड सगळं प्रकरण गाजतं। त्यात पिस्तुलांची जोरदार चर्चा आहे, कारण वेगवेगळे व्हिडिओ आपण बघितले तर व्हायरल झाले होते। त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून या सगळ्या पिस्तुलांचा आढावा घेतला जातोय। कुणाकडे पिस्तूल आहे, कशासाठी आहे आणि त्यांना गरज आहे का, आणि या सगळ्या आढावानंतर आता थेट कारवाई सुरू झाली। आतापर्यंत बीड जिल्ह्यात 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले। धक्कादायक म्हणजे कविता, यात 20 असे परवानधारक आहेत जे मयत आहे, मात्र तरीही त्यांच्या नावावर हे सगळे पिस्तूल होते। ही सगळी आश्चर्याची बाब देखील समोर आलेली आहे। यात 140 असे लोक आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते, मात्र तरीही त्यांना पिस्तूल परवाना देण्यात आला होता। त्यामुळे आता ह्या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता सगळे प्रशासन असेल किंवा बीडच्या परिस्थिती आपण बघतोय ढवळून निघाली, त्यानंतर आता ही सगळी कारवाईला सुरुवात झालेली आहे। यात आणखी काही परवाने पुन्हा यापेक्षाही जास्त रद्द होऊ शकतात, त्यांचा देखील आढावा घेतला जातोय। मात्र आतापर्यंत जी रद्द करण्यात आलेले पिस्तूलचा आकडा आहे तो 162 आहे आणि यात धक्कादायक म्हणजे 20 परवानधारक हे मृत्यूनंतर देखील त्यांच्या नावावर हे परवाने होते। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात आणखी काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत 162 लोकांचे परवाने रद्द झाले आहेत। मोठी बातमी आहे ही, कारण याच मुद्द्यावर विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, कारवाई करण्याची आश्वासनं देण्यात आली होती। त्यामुळे सर्व परवान्यांची तपासणी सुरू झालेली आहे। पण तुम्ही सांगताय ती बातमी अत्यंत धक्कादायक आहे। जर 20 जणांचा मृत्यू झाला होता तर त्यांना परवाना मिळालेली शस्त्र होती कुणाकडे, ती कोण वापरत होतं का, त्या शस्त्रांचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी झाला होता का, असेही अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात। याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना शस्त्र परवाने कसे दिले गेले, ते पुन्हा रद्द का केले गेले नाहीत, हेही प्रश्न आहेतच। धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।